नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये जरा भिसावरा दिसत असेल मी तुम्हाला. त्याचं कारण पण असं आहे, आत्ताच उठलं आहे, 15-20 मिनिटं झाली असतील. तर चहा वगैरे सगळ्याला फ्रेश वगैरे झालो आणि लगेच ब्लॉग सुरू केला आहे. कारण आज आपल्याला आपला जो मेन फिश टँक आहे मोठा 5 फुटाचा, हा बघा. याला बाय द मी पाठून ब्लॅक फिल्म मारली आहे. आणि तिचं काय झालं, ॲक्च्युली आमच्याकडून ती चिकटली, तर तिचा कलर आहे ना तो असा निघाला आहे. तर बघू, ब्लॅक कलर मारायचा आमचा विचार आहे. आणि आपला हा आरवा ना काही सेंटीमीटरनी वाढला आहे, फक्त इंचांनी नाही. तर ही खालची घाण आहे. तर हे पाणी पण सगळं काढूया. हा फिश टँक पण आपल्याला चेंज जायची जागा आहे ना, ती चेंज करायची आहे. काहीतरी सगळं इथं काढलेलं आहे बाजूला, त्याची जागा आहे ना ते आपल्याला इथे ठेवायची आहे. हा फिश टँक आपला टेम्पररी आता बंद राहील सध्या तरी. तिथं बोर्ड आहे तो तेवढा फिश टँक राहील. त्याची खूण पण आम्ही केलं आहे, केवढा उंच येतो तो मग दाखवतो. ही बघा खूण, इथे ही जी खूण आहे ना एवढा उंच फिश टँक येतो तो. तर बघूया, सुरुवात करूया आपण. आपले तिकडे टेबल बनवलं आहे आपण बघा. बायदे आता ह्याला पण पुढे ड्रॉवर वगैरे करायचं काम त्यातून राहिलं आहे. पण आम्ही ते आता बसवून घेणार आहोत फिश टँक. आता मी पण कारण की जाणार आहे एक थोड्याच दिवसात, आठवड्याभरानंतर कॉलेजला. आणि ह्याच्यात पॅरेट फिश मागायचा विचार आहे माझा. ती टोटल 6 पेर म्हणजे 12 मासे मागवायचा विचार आहे. पॅरेट आणि एक आरवाना सिम्पल ठेवायचा विचार आहे. तर बघूया आपण काय होतं इथे. आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जर का चॅनलमध्ये नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण सगळ्यात पहिला आपण ह्या फिश टँकमधलं पाणी काढूया. आणि हा फिश टँकची आपल्याला जागा बदलायची, कारण की टेम्पररी जरी आता त्यात गप्पी फिश आहेत. तर तुम्हाला दाखवतो मी. त्यांनी पाणी घाण पण जरा जास्त झालं आहे आणि त्यांनी फ्राईज पण दिले आहेत. बाय द वे एक फ्राईज पडलं आहे काल, पण ते कुठच्या माशाचं आहे ते काही समजत नाही मला. आणि अर्धी आहेत ती मोठी झाली, त्यात लिप्स दिसत नाही आहेत ती. हे HB ब्लू आहेत आपले, तिकडे HD व्हाईट आहे. आणि ते बघा पिल्लू, ते जरासं मोठं झालं आहे, असा विषय आहे. तर बघूया आपण त्या फिश टँकमधलं पाणी बदलूया आणि तो फिश टँक तिथे घालूया. In the sky, gazing far into the night, I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you. तर मित्रांनो, इथला फिश टँकमधलं पाणी काढून फिश टँक पण हलवला आहे. आणि तो फिश टँक आता तात्पुरता त्या जागेवर ठेवू. पण आता बाय इथे ठेवला आहे गाडीवरती काढून, तर तो आपण इथे ठेवू. आणि आता ह्या फिश टँकमधलं पाणी काढून पहिलं ते आपण टेबल आत घेऊन ते टेबल तिथे असेंबल करू. ते टेबल हलवू, मग ह्या फिश टँकमधलं पाणी काढू आपण. तर मित्रांनो, आता जरा हे टेबल इथे काढलं आहे आणि हे साफ जरा केली जागा, सगळी पुसलं वगैरे, हे बादलीत ठेवले सगळं पुसलं. आणि मी जस्ट एक नोटीस केलं ना, तर ह्या टेबलाच्या पाठीमागे घाण बघा मित्रांनो, काय नाही मस्त किटाणू बसलं आहे. रंगाचं ते टेबल एका कोपऱ्यात गेलं ना, असं भिंतीला टेकलं ना की तिकडेचं काय साफ करता येत नाही. तर म्हणून ते टेबल आहे ना, मी ते पाठवून पॅक करून टाकलं. आणि ते माझ्यामध्ये 2 खण करणार, म्हणजे एका साईडला ते जे TVचं टेबल आहे ना, तिथून आम्ही काढून टाकणार आणि ते भिंतीवरती लावणार आहोत. तर असं करणार आहोत. त्यामुळे त्या टेबलाचं सामान आता ह्याच्यात राहील आणि माझं फिश टँकचं एका साईडला राहील. तर असं करायचं प्लॅनिंग आहे. तर आता हे जरा लादी सुकू दे, मग आपण तो स्टँड आहे ना तो इथे आणू. मग आपण त्या फिश टँककडे जाऊ आणि त्या फिश टँकमध्ये पाणी घाण वगैरे सगळं काढू. आणि सगळे पप्पा वगैरे आले ना, दादा वगैरे सगळे, की आपण फिश टँक उचलून इथे ठेवू. आणि मग त्यात पाणी भरून आपण वास वगैरे सोडू. तर आणि बघू, आज माझं पॅरेट मागवायचं मला मगाशी बोललो. तर पॅरेट मागवायचा विषय आहे माझा, की मुंबईतून मी मागवायचा पॅरेट विचार करतोय. पण बघूया आपण काय करायचं ते. आणखी आमच्या इथं विचारलं तर आम्हाला 600 रुपये सांगतात रेड पॅरेट, आणि सांगतात 750-700 रुपयाला येल्लो पॅरेट. आणि मुंबईत किंमत काढली तर मला 350 रुपयाला पेअर बसेल. 3 इंची 3 इंची पेअर 350 रुपये रेडची, सॉरी येल्लोची. आणि 325 रुपये ह्याची रेडची 325, येल्लोची 300, 350 तर अशी पेअर मागा. तर रेडच्या 3 आणि येल्लोच्या 3 असे 3 मागायचा विचार आहे माझा. पण त्यांच्याकडून आधी मी व्हिडिओ वगैरे घेऊन सगळं नीट करणार आहे, म्हणजे मासे बरोबर आहेत का बघणार आहे. कारण की माझ्या दादाने तिकडून मागवलेले जेव्हा मासे, तर ते एकमेकांसोबत फाईट करत होते. तर तो विषय आहे. मग आता त्याचा फिश टँक आहे 2x1चा फिश टँक आहे, त्यात 7-8 मासे होते त्याच्यामुळे ते फाईट करत असेल काय माहीत नाही. आपला फिश टँक मोठा आहे 5x2चा जागा, हवी तेवढी आईस स्पेस जागा आहे फिरायला माशांना.
आणि बघू एक आरवाना दिवाळीपर्यंत घेऊ आपण. आरवानाचं आत्ता सध्या तरी कॅन्सल केलं आहे मी. RTG किंवा सिल्वर बघू, म्हणून घेतलं तर RTGच घेऊ. दिवाळीतच घेऊ असं सांगू शकत नाही, कारण की दिवाळीत जरा खर्च GoPro पण आपल्याला बघायचा आहे. जमला तर म्हणजे शक्यता तरी आहे घ्यायची, पण बघू. मित्रांनो आता हे टेबल इथे आणलं आहे आणि लिटरली हे केवढं वाटतं आहे बघा. म्हणजे आमची सोफ्याची साईज आहे ना ती एवढीच आहे आणि हे लिटरली भरपूर मोठं वाटतं टेबल. आणि विचार केला की पप्पाने बोलतो की इथे ठेवूया, म्हणून इथे समोर स्टँड तसं करता आला असतं आपल्याला. पण आता तो बसणार पण नाही आणि ते करतो मासे आहेत ना ते बरोबर स्वामींचे इथे आपल्या खाली येत होते, तर तेव्हा मी ते कॅन्सल केलं. त्यानंतर मग ती जागा बघितली मी, तर तिथे पण आम्हाला योग्य वाटलं नाही. मग मी आता परफेक्ट ही साईज घेतली आहे, ही इथे ठेवायचं ठरवलं आहे. आणि बोर्ड पण इथे आहेच. तर तो आता कडापा आणला आहे ना, जो 5x62 तर तो याच्यावरती ठेवू. पण ठेवायला तर मला कोण भेटत नाही, पप्पा डॉक्टरांकडे गेले. तर दादाला बघूया आणि दादाला बोलून जरा ठेवून घेऊ तो. मित्रांनो आता हे टेबल पूर्ण कडाप वगैरे टाकून ठेवलं आणि आता हे टेबल ते जरा साफ वगैरे करूया आपण. आणि तो मासा आत्ता नाही काढणार आपण, ते फिश टँक आपण जरा संध्याकाळी करू, कारण की आपण जरा डॉक्टरांकडे येते. तर तिकडे पण वेळ जाते पप्पांचा. पप्पा वगैरे राहिलं सगळे की काकांना वगैरे घेऊन आपण फिश टँक याच्यावर ठेवू, पाणी भरू आणि आपण मासा आपला सोडू आणि पॅरेट मागू आपण. तर आत्ताचा विषय असा आहे की ठेवलं आहे पाहिजे. आम्ही हा फोम आणला 1 इंचाचा फोम आणला त्याच्यावरती ठेवायला. तर लांबून तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसा. हा बघा मित्रांनो, जस्ट हा व्ह्यू आहे आत्ता याचा. तर तो फिश टँक आपण आत्ता खाली नाही काढणार, तोपर्यंत जर हे टेबल साफ करतो मी आणि मग नंतर तुम्हाला जो जेव्हा फिश टँकला पाणी वगैरे काढायचं असेल ना तेव्हा भेटतो तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो आता त्या फिश टँकमधलं पाणी खाली करायला सुरुवात केली मी. जवळपास खाली गेलं आहे पाणी, फक्त जरासंच खाली जायचं राहिलं आहे. सॉरी, जरा कॅमेरा तिकडे गेला, जरासंच जायचं राहिलं आहे. दाखवतो तुम्हाला मी बघा. आणि हा पाईप असा इथून गेला आहे तिकडे बाहेर आणि तिथून बाहेर पासून तिकडे पाणी जातं आहे आपल्या गाडीच्या गॅरेजच्यातून बाहेर. तर आता इथून झोपळा पण काढला, इथला झोपळा काढून इथे ठेवला तात्पुरता. तर तो आपण घसरत त्या गाडीवरून इथपर्यंत आणू, इथपर्यंत, आणि इथून मग आपण उचलून तो तिथं वरती ठेवू. तर तसं करूया. बरं आधी सगळं पाणी जाऊ दे, खाली येऊ दे सगळं, आणि मग त्याला जरा आतून साफ करू. त्यानंतर मग त्याच्यावरती जरा ठेवताना कठीण जाईल, पण बघू ठेवू आपण. आम्ही 4 जणच आहोत, प्रयत्न तरी करू. कारण की आम्ही गाडीतून पण 4 जणांनीच उतरवला आहे. पाहिजे उतरवायची गोष्ट वेगळी होती आणि आता हा परत वरती चढवायचा आहे उंचावरती, 2.5 फुटावरती वरती ठेवायचा तर तो विषय आहे. तर बघूया आता काय होतं ते. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा त्यासाठी, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर पण करायला विसरू नका. तर मित्रांनो आता आम्ही हा हलवला जागेवरून. तर आता ह्याला असंच ओढत तिथपर्यंत यायचं आहे आणि तिथून उचलून वरती ठेवायचं आहे. तर आता त्याला ओढत आणतोय. जरा बघा तुम्ही कसं आता आणतोय ओढतो. Girls with their nails done now. Girls with their nails done. I like the girls with their nails done. Girls with their मित्रांनो आता ह्याला इथं आणून ठेवलेलं आहे आणि आता मी विचार करतो की ह्याला ह्याच्यावर उचलून कसं ठेवायचं. सगळी मंडळी जमलेली आहेत. ह्याला उचलतोय व्हिडिओ करतो, जरा हागायला होणार आहे तेवढंही काय.
girls with their nails done now. Girls with their nails done. I like the girls with their nails done. I think the girls with their nails done now. Girls with their nails done. I think the girls with their nails done. मित्रांनो आता मी याला वरती चढवला पण परत खाली उतरवला कारण इथला बोर्ड पण आहे आता ना जुन्या फिश टँकचा तो लागत होता. हे पडलंय बघ खाली. आणि आता जरा फोम पण हलत होता बसला म्हणून आता मी चिकटवून घेतलाय फोम हा आणि परत खाली उतरवलेला आहे. तर आता परत चढवू परत व्हिडिओ करतो तो आता ठेवायचं तो आता आपल्याला फायनल करायचं आहे ठेवून त्याच्या पुढे आपल्याला परत काढायचा नाही तो कारण की तर तो विषय.
मित्रांनो आता त्याच्यात पाणी भरायला सुरुवात केली आहे. पाणी भरायला घड्याळ पण लावलं आहे. वाजले आता 5:30ला 5 मिनिटं आहेत. तर आता पाणी भरायला पण बघूया किती वेळ लागतो आहे. तर फायनली मित्रांनो आपला जो ॲक्वेरियम आहे तो सगळा सेट झाला आहे. फक्त आता ह्याच्यात पॅरेट फिश मागवायचे तेच आणि खाली काहीतरी आपण जरासं डेकोरेट करू. तात्पुरती मी आपल्या जो बारका फिशमध्ये त्यातले झाडं टाकून ठेवलेत. आणि बाय एक माझ्याकडे लाकूड आहे तर ते पण टाकून बघणार आहे मी. जेव्हा पॅरेट फिश येतो तेव्हा जरा आधी टाकून बघेन कसं वाटतं ते. तो आपला एक फिश टँक तिकडे ठेवला आहे बारका. सध्या तो आता काही दिवस मी बंद ठेवेन. नंतर मग मी चालू करेन जेव्हा पॅरेट फिश येईल ना त्या ब्रीडला वगैरे येतील ना पॅरासाइट झाली ते ब्रीडिंगसाठी मी वेगळे काढू शकतो. त्यासाठी तो स्पेअरला ठेवलेला आहे ब्रीडिंगसाठी खास. असा सगळा विषय. आणि करूयात ह्या ब्लॉगचा इथे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.